प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. ह्या सकाळी आपण परमेश्वराच्या वचनामधून मनन करणार आहोत आणि आम्ही पाहणार आहोत मार्कच्या शुभवर्तमानामध्ये 2रा अध्याय आणि त्याचे 1 ते 5 वचन. मार्क कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 5 वचन मी आपल्यासाठी वाचतो. मग काही दिवसांनी तो फिरून कफरनहूमात गेला. तेव्हा तो घरी आहे असे ऐकण्यात आले. मग पुष्कळ लोक एकत्र जमले, ते इतके की दारापुढे देखील त्यांना आणखी जागा होईना. आणि तो त्यांना वचन सांगत होता. तेव्हा एका पक्षघाती माणसाला ते त्याच्याकडे घेऊन आले. चौघांनी त्याला उचलून आणले आणि दाटीमुळे त्यांच्याने त्याच्याजवळ जावेना, म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथील छप्पर काढले आणि ते उलगडल्यावर ज्या बाजेवर तो पक्षघाती निजला होता ती त्यांनी खाली सोडली. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघात्याला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्यानंतर 11व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, मी तुला सांगतो, उठ, तू आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. मग तो उठला आणि लागलाच आपली बाज उचलून घेऊन सर्वांच्या देखत निघून गेला. यावरून ते सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीही पाहिले नाही. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये आहे आणि तो त्या घरामध्ये वचन सांगत आहे. तो देवाचं वचन लोकांना सांगत आहे आणि काही लोकांनी एका पक्षघाती व्यक्तीला त्या ठिकाणी एका बाजेवरती घेऊन आलेला आहे आणि ते त्याला येशूच्या जवळ, येशूच्या समोर नेण्याकरता त्या दारामध्ये आहे. परंतु त्यांना दाटीमुळं त्या घरामध्ये त्याला नेता आलं नाही. परंतु त्यांनी परत माघारी न जाता त्या घरावरती ते चढले. त्या घराचं छप्पर त्यांनी काढलं आणि त्यांनी त्या बाजेसहित त्याला येशू जिथं होता येशूच्या समोर त्याला खाली सोडलं. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने हे पाहिलं तेव्हा 5व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघात्याला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की येशूने त्या पक्षघात्या व्यक्तीला म्हटलं, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. 11व्या वचनामध्ये आम्ही पाहतो तो त्याला म्हणाला की उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. आणि तो सर्वांच्या देखत आपली बाज घेऊन तो चालू लागला. ह्या ठिकाणामध्ये आम्ही एक गोष्ट पाहतो की ज्या लोकांनी किंवा ज्या 4 त्याच्या मित्रांनी असो, त्याचे नातेवाईक असतील, कुटुंबातले लोक असतील, आम्हाला माहीत नाही, परंतु ज्या चौघांनी त्या ठिकाणामध्ये त्या पक्षघात्याला घेऊन आले आणि त्यांनी त्याला येशूसमोर त्या बाजेसकट जेव्हा सोडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा विश्वास पाहिला आणि तो त्याला म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. प्रियानो, ह्या चौघांचा विश्वासामुळं हा पक्षघाती व्यक्ती जो त्यांचा जवळचा असेल, कदाचित मित्र असेल, कदाचित कुटुंबातला असेल, कदाचित नातेवाईक असेल, परंतु हा जो व्यक्ती आहे तो बरा झालेला आहे त्यांच्या विश्वासामुळं. लक्षात घ्या, त्यांनी विश्वासाने त्या पक्षघात्याला येशूकडे आणलं होतं. त्यांचा विश्वास हा होता की जर आम्ही याला येशूजवळ घेऊन गेलो तर येशू याला नक्कीच बरं करणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला घेऊन येशूकडे आले, परंतु त्यांना त्या घरामध्ये जाता येत नव्हतं. आणि त्यांनी काय केलं, घराच्या वर चढून छप्पर काढून त्याला बाजेसहित खाली सोडलं. ही सोपी गोष्ट नव्हती. आम्ही विचार करू तर त्यांनी फार मोठं प्रयत्न केला, त्यांनी रिस्क घेतली, त्यांनी धोका पत्करला. त्या पक्षघात्या व्यक्तीला घेऊन बाजेसहित घरावरती चढणं सोपी गोष्ट नव्हती. घराचे कौलं काढणं, छप्पर काढणं सोपी गोष्ट नव्हती. त्यांना काम करावं लागलं. हालेलुया. त्या लोकांना काहीतरी करावं लागलं. ते काम करू लागले. त्यांनी प्रयत्न केला, त्याला बाजेसहित घेऊन त्या घरावरती चढले. त्या घरावरती त्यांनी छप्पर उलगडलं. ते काम करत होते.
हालेलुया. ते काम करू लागले आणि जेव्हा त्यांनी काम केलं, जेव्हा त्यांनी आपलं ते छप्पर उलगडलं आणि त्याला बाजेसहित येशूच्या समोर टाकलं, येशूने तत्काळ आपले नेत्र, आपली नजर त्या वरच्या चौघांकडे लावली आणि वचन आम्हाला सांगतो, येशूने त्यांचा विश्वास पाहिला. हालेलुया, हालेलुया. मित्रांनो, आज सकाळी आम्ही पाहणार आहोत की विश्वास आम्हाला शांत बसू देत नाही. हालेलुया. विश्वास आम्हाला शांत बसू देत नाही. जर कोणी म्हणतो माझ्यामध्ये विश्वास आहे, तर तो कदापि शांत राहणार नाही, तो काम करणार आहे. हालेलुया. याकोब म्हणतो, क्रियाविना विश्वास व्यर्थ आहे किंवा मेलेला आहे. मित्रांनो, विश्वास आम्हाला काम करायला लावतो. हे क्रिया आहे, ही कृती आहे. त्यांचा विश्वास जरी त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांचा विश्वास जरी त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, तरी त्या विश्वासाने त्यांना काम करायला लावलं. हालेलुया. विश्वास घरात बसून राहत नाही, विश्वास मनामध्ये ठेवून चालत नाही. जर आम्ही म्हणतो आमचा विश्वास आहे, तर आम्हाला त्या विश्वासाची कृती करायला पाहिजे, त्या विश्वासाचं काम करायला पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, आज सकाळी आम्ही हे गोष्ट पाहणार आहोत. आज सकाळी आमच्या हे वचनाच्या मननाचं हे टायटल असेल की विश्वास आम्हाला शांत बसू देत नाही. हालेलुया. विश्वास आम्हाला काम करायला लावतो. या चौघांनी जे केलं, या चौघांनी जी कृती केलेली आहे, त्याच्यावरून त्यांचा विश्वास येशूला दिसला. हालेलुया. त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी रिस्क घेतली आणि त्यांनी त्या पक्षघाती व्यक्तीला येशू समोर आणण्याकरता मेहनत केलेली आहे. हालेलुया. विश्वास काम करायला लावतो. हालेलुया. मित्रांनो, होय, आम्हाला काम करायचं आहे. याच मार्कच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही आणखीन एक वचन वाचतो. या ठिकाणी आम्ही पाहतो, आम्हाला सर्वांना माहीत आहे ती स्टोरी. आम्ही 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीबद्दल या ठिकाणी पाहतो. मार्कच्या शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 25 ते 28 वचन आपण वाचूया. आणि 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई आणि तिचे पुष्कळ वैद्यांकडून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते ते सर्व खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचे दुखणे अधिक झाले होते. तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळे लोकसमुदायामध्ये मागे जाऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला, कारण तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईन. हालेलुया. मित्रांनो, आम्हाला माहीत आहे, आम्ही पुढं वाचणार नाही आहोत, ही रक्तस्रावी स्त्री जी आहे, ही 12 वर्षापासून आजारी आहे. तिने पुष्कळ वैद्यांकडे जाऊन पुष्कळ इलाज केला, परंतु तिचा रक्तस्राव बंद न होता तिचा आजार उलट वाढतच गेला. देवाचं वचन म्हणतं, तिचा पैसा तिच्याकडं होतं नव्हते ते सर्व संपून गेलं. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिच्या गावामध्ये येणार होता, वचन आम्हाला सांगतो, तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळं ती त्याच्या मागं गेली आणि पाठीमागून येऊन तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. कारण तिने असं म्हटलं होतं, तिने आपल्या मनामध्ये असा विश्वास ठेवला होता, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईन. हालेलुया. प्रियानो, त्या रक्तस्रावी स्त्रीने जेव्हा येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं, हालेलुया, येशू आपल्या गावामध्ये येणार आहे, येशू आपल्या नगरामध्ये येणार आहे, ती ऐकून शांत नाही राहिली. ते ऐकून तिने विश्वास ठेवला आणि घरात नाही बसली. ती विश्वास ठेवून घरामध्ये बसून प्रार्थना करत नाही राहिली. ती उठली, येशू कुठं आहे, येशू कुठं जात आहे, येशू कुठल्या रस्त्यावर आहे, तो कुठल्या वाटेने जाणार आहे. प्रियानो, ती आपल्या घरामधून उठली आणि ती त्या वाटेने गेली, ती त्या रस्त्यावरती गेली, त्या गर्दीमध्ये ती शिरली आणि तिने पाठीमागून जाऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. हालेलुया. विश्वास शांत बसू देत नाही. जर आमचा विश्वास आहे तर तो आम्हाला काम करायला लावतो. आम्हाला जाऊन शोधायला पाहिजे की येशू कुठं मिळेल, मी कुठं जाऊन त्याला स्पर्श करू.
त्याला मला भेटायचं आहे, त्याला मला पाहायचं आहे, त्याला मला अनुभव करायचा आहे. पुष्कळ जण येशूबद्दल ऐकतात, परंतु आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि आम्हाला त्याच्या जवळ जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करावं लागतील, त्यासाठी घरामधून बाहेर पडावं लागेल, त्यासाठी आम्हाला जावं लागेल. हालेलुया. त्यासाठी आम्हाला त्रास कदाचित सहन करावा लागेल. ही 12 वर्षापासून आजारी स्त्री आहे, लक्षात घ्या. हालेलुया. तिच्या रक्तस्रावामुळे कदाचित तिच्या शरीरामध्ये अशक्तपणा आला असेल, कदाचित तिच्या शरीरामध्ये आम्ही पाहतो की वेदना असतील, दुखणं असेल, आम्हाला माहीत नाही. परंतु ती ज्या स्थितीमध्ये आहे, तिने निर्णय घेतला, मी जाईन, मी त्याच्या वस्त्राला शिवेन आणि मी बरी होईन. हा विश्वास तिच्या मनामध्ये, पक्का विश्वास होता तिच्या मनामध्ये. मी जाणार, मी शिवणार आणि बरी होणार. परंतु हा विश्वास ठेवून ती घरामध्ये नाही बसली, ती गेली त्या ठिकाणामध्ये. विश्वास आम्हाला शांत बसू देत नाही. हालेलुया. तिने काम केलं, तिने कृती केली. ती पाठीमागून जाऊन तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि आम्ही पाहतो की येशूने जेव्हा त्याला लक्षात आलं कोणीतरी मला स्पर्श केलेला आहे, पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि त्याने शिष्यांना विचारलं, कोणी मला स्पर्श केला? शिष्य म्हणू लागले की गुरुजी, इतके लोक तुला खेटून चालत आहे, दाटीमुळं तुला धक्का लागत आहे, आणि असं कसं म्हणतो कोणी मला स्पर्श केला? येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलेला आहे, कारण माझ्यामधून सामर्थ्य निघालेलं आहे. हालेलुया. प्रियानो, त्याला जाणीव झाली की या गर्दीमध्ये अशी एक व्यक्ती आहे जिने विश्वासाने मला स्पर्श केलेला आहे, आणि त्याला त्याच्यातलं सामर्थ्य निघाल्याची जाणीव झालेली आहे. त्या सामर्थ्याचा स्पर्श ह्या स्त्रीला झाला, तिला तिची जाणीव झाली, कारण की त्याच घटकेला ती स्त्री बरी झाली. हालेलुया. हालेलुया. हा विश्वास होता की त्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईन. त्यासाठी तिला काम करावं लागलं. विश्वास शांत बसू देत नाही. येशू आजूबाजूला पाहू लागला, कोणी मला स्पर्श केला? ही स्त्री घाबरत घाबरत पुढं आली. तिने जे काही होतं ते सर्व त्याला सांगितलं. येशू तिला म्हणाला, बाई, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हालेलुया. त्यानं होय, तिने विश्वास ठेवला, पण त्या विश्वासाने तिला कृती करायला लावली. त्या विश्वासाने तिला घरातून बाहेर काढलं. त्या विश्वासाने तिला त्या गर्दीमध्ये चालायला लावलं. त्या विश्वासाने तिला येशूपर्यंत पोहोचवलं. त्या विश्वासाने तिला त्या दाटीवाटीमधून रस्ता काढत काढत येशूपर्यंत तिला विश्वास घेऊन गेला, आणि विश्वासाने तिला स्पर्श करायला लावला, आणि तिच्या विश्वासाने ती बरी झालेली. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, जर आमच्यामध्ये विश्वास आहे तर विश्वास आम्हाला काम करायला लावतो. विश्वास आम्हाला शांत राहू देत नाही. विश्वास आम्हाला गप्प बसू देत नाही. विश्वास कृतीमध्ये आहे, विश्वास क्रियांमध्ये आहे. याकोब म्हणतो, क्रियेविना विश्वास मेलेला आहे. आम्ही पाहतो ह्याच मार्कच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये 46 ते 52 वचनामध्ये आंधळा बर्तिमाईची गोष्ट आहे. हालेलुया. येशू जेव्हा एरिहोमधून जात होता, आम्ही वाचणार नाही आहोत, येशू जेव्हा एरिहोमधून जात होता, आंधळा बर्तिमाईने पण ऐकलं, कारण तो आंधळा आहे, त्याला पाहता येत नव्हतं, तो पाहू शकत नव्हता. त्याने ऐकलं की या ठिकाणातून येशू जात आहे. तो भिकारी आहे, वाटेच्या कडेला बसलेला आहे. कदाचित त्या ठिकाणी, त्या गर्दीमध्ये, इतकी गर्दी त्या ठिकाणी आहे, त्याला पुष्कळ भीक कदाचित त्या दिवशी मिळाली असती. परंतु जेव्हा त्याने ऐकलं की येशू जात आहे, पुष्कळ पैसे मिळतील, पुष्कळ भीक मिळेल, याची अपेक्षा न धरता आंधळा बर्तिमाईने हे निवडलं की मला माझी दृष्टी आज मिळू शकते, कारण येशू इथून जात आहे. आणि तो ओरडला, आंधळा बर्तिमाई ओरडला, येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. येशू पुढं निघून गेला. येशू पुढं तसंच चालत गेला. पुष्कळ लोकांनी त्याला धमकावलं. लोक म्हणायला लागले की गप्प राहा, उगा राहा, शांत हो. परंतु तो आंधळा बर्तिमाई अधिकच मोठ्याने ओरडला. वचन सांगतो, तो अधिकच मोठ्याने ओरडला, येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. आणि त्याची मोठ्याने मारलेली आरोळी, तो मोठी हाक, अंतःकरणापासून येशू थांबला. येशूने सांगितलं की त्याला बोलवा माझ्याकडं.
आणि जेव्हा त्याला निरोप दिला की चल तुला येशू बोलावत आहे, तेव्हा तो आहे ते सर्व तिथंच टाकून तो धावत येशूकडे आला. येशू म्हणतो, तुझी काय इच्छा आहे, मी तुझ्यासाठी काय करावं? आंधळा म्हणाला, प्रभू मला माझी दृष्टी हवी आहे. येशू म्हणतो, जा, तुला तुझी दृष्टी प्राप्त हो. त्याच्या विश्वासाने त्याला त्याची दृष्टी मिळाली. प्रियांनो, विश्वास तर होता मला दृष्टी मिळेल, परंतु त्या विश्वासाने त्याला काम करायला लावलं. त्या विश्वासाने त्याला ओरडायला लागलं. त्याच्या आतमधला विश्वास म्हणाला, आवाज दे येशूला. त्याच्या आतमधला विश्वास म्हणाला, ओरड येशूला. त्याच्या आतमधला विश्वास म्हणाला, हाक मार येशूला. आज येशू थांबेल तर तुला दृष्टी मिळेल. विश्वास आम्हाला शांत राहू देत नाही. तो आम्हाला हाक मारायला लावतो, तो आम्हाला ओरडायला लावेल, तो आम्हाला येशूला हाक मारायला लावेल की येशू माझ्यावर दया कर. आज जर प्रियांनो तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही शांत नाही राहणार. विश्वास आम्हाला आरोळी मारायला लावणार आहे. विश्वास आम्हाला काम करायला लावणार आहे. विश्वास आम्हाला ओरडायला लावणार आहे. विश्वास आम्हाला येशूच्या जवळ घेऊन जाणार आहे. हालेलुया. पहा, आंधळा बर्तिलमय ओरडायचं नाही थांबला, तो अधिकच मोठ्याने ओरडला आणि आम्ही पाहतो की त्याला त्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे. हालेलुया. शांत राहू देत नाही प्रियांनो. विश्वास आम्हाला उगं राहू देत नाही. विश्वास आम्हाला गप्प बसू देत नाही. पुष्कळांनी धमकावलं, लोकांनी म्हटलं गप्प बस, उगा राहा, शांत हो, पण तो विश्वास आम्हाला शांत राहू देणार नाही. हालेलुया. जर विश्वास आहे तुमच्यामध्ये तर येशूला हाक मारा. तर विश्वास आहे तुमच्यामध्ये, येशूला आरोळी मारा. तो आमची हाक, विश्वासाने मारलेली हाक ऐकणार आहे. तो थांबणार नक्कीच आहे. तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. तो तुम्ही जे मागता ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचे मनोरथ तो पूर्ण करेल. परंतु विश्वास आम्हाला क्रिया करायला लावतो. हालेलुया. विश्वास काम करायला लावतो. विश्वास आहे म्हणून शांत राहण्यात आम्हाला काहीच प्रतिफळ मिळणार नाही. हालेलुया. आणि म्हणून त्या चौघांचा जो विश्वास होता, त्या विश्वासाने त्यांना कृती करायला लावली. त्या विश्वासाने त्यांना शांत राहू दिलं नाही. त्यांना माहीत होतं की आमचा मित्र नक्कीच बरा होणार जर आम्ही त्याला येशूकडे घेऊन आलेलो आहोत. जर आम्ही त्याला येशूसमोर नेणार आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याला येशूजवळ नेलो तर तो नक्कीच बरा होणार आहे. आणि म्हणून विश्वासाने त्यांना शांत राहू दिलं नाही. विश्वासाने त्यांना माघारी जाऊ दिलं नाही. विश्वासाने त्यांना काम करायला लावलं. तर विश्वास आम्हाला काम करायला लावतो. रक्तस्रावी स्त्री येशूविषयी ऐकलं आणि घरात बसून म्हणाली नाही की मी त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल, आणि ते घरात बसून नाही राहिली. तर विश्वासाने तिला त्या गर्दीमध्ये जायला भाग पाडलं. विश्वासाने तिला मागून जाऊन त्याच्या वस्त्राला शिवायला भाग पाडलं आणि तो विश्वासाने ती बरी झाली. जो विश्वास तिने आपल्या मनामध्ये कबूल केला होता, त्या विश्वासाने तिला क्रिया करायला लावली. विश्वास शांत राहू देत नाही. जेव्हा येशूबद्दल ऐकला आंधळा बर्तिलमयने, विश्वासाने त्याला शांत बसू दिलं नाही. विश्वासाने त्याला ओरडायला लावलं. प्रियांनो, विश्वास आम्हाला ओरडायला लावतो. विश्वास आम्हाला प्रार्थना करायला लावतो. विश्वास आम्हाला हाक मारायला लावतो. आणि जेव्हा आम्ही विश्वासाने हाक मारतो, विश्वासाने काम करतो, विश्वासाने आम्ही त्याच्या मागं जातो, निश्चित प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया. आम्हाला काम करायला पाहिजे. पहा, 1 तिमोथेला पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आम्हाला असं सांगतो. 1 तिमोथी 5 आणि 8. परंतु जर कोणी जे आपले स्वतःचे त्यांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, म्हणजे काही काम करत नाही, त्यांची काळजी घेत नाही, त्यांचा पुरवठा करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे, तो अविश्वासणाऱ्यांपेक्षा वाईट आहे. त्यानं पौल तिमोथेला लिहित आहे, जर कोणी आपले स्वतःचे त्या लोकांची, आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारले. जो कोणी काम करत नाही, जो तरतूद करत नाही, जो आपल्या कुटुंबाची काळजी घेत नाही, त्यांचा पुरवठा करत नाही, म्हणजे जो काम नाही करत,
त्याच्यामध्ये विश्वास नाही आहे. त्याने विश्वासाला नाकारलेला आहे. तो अविश्वासणाऱ्यांपेक्षा वाईट आहे देवाचं वचन. कारण विश्वास आम्हाला काम करायला लावतो, विश्वास आम्हाला कृती करायला लावतो, विश्वास आम्हाला ते कष्टाचं काम होतं छप्पर काढणं, हालेलुया, ते काम करायला लावतो. ते कठीण काम होतं तिच्यासाठी, जी अशक्त आहे, जी वीक आहे, जी 12 वर्षापासून रक्तस्रावाने आजारी आहे, ती व्यक्ती त्या गर्दीमध्ये जाणं, दाटीवाटीमधून रस्ता काढत 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 येशूच्या जवळ जाऊन पोचणं, हे तिच्यासाठी कदाचित खूप वेदनेचं असेल, खूप कष्टाचं काम असेल, परंतु विश्वासाने तिला ते करायला लावलं. ती बरी झाली. आंधळा बर्तिमेय ओरडत होता. कदाचित तो अधिक मोठ्याने जेव्हा ओरडला, आम्ही म्हणतो बेंबीच्या देठापासून ओरडला, कदाचित तसं ओरडला असं. त्याला कदाचित ओरडताना वेदना झाल्या असतील, परंतु प्रियांनो, विश्वासाने त्याला शांत बसू दिलं नाही. विश्वास काम करायला लावतो. आणि बायबल सांगतो, जो काम करत नाही, जो तरतूद करत नाही, जो पुरवठा करत नाही, जो काळजी करत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये, त्याने विश्वास नाकारलेला आहे. जर आम्ही म्हणतो आमचा विश्वास आहे आणि आम्ही काहीच करत नाही, तर आम्ही विश्वास नाकारतो. कारण विश्वास काम करायला लावतो. तो व्यक्ती अविश्वासणाऱ्यांपेक्षा वाईट आहे. लक्षात घ्या, कुठल्याही फील्डमध्ये असो तुम्ही, तिथं विश्वास जर तुम्ही ठेवताल तर तो विश्वास आम्हाला काम करायला लावतो. हालेलुया, हालेलुया. विश्वास आम्हाला चालायला लावतो, विश्वास आम्हाला हाक मारायला लावतो, विश्वास आम्हाला प्रार्थना करायला लावतो, विश्वास आम्हाला काळजी घ्यायला लावतो. जर आम्ही काम नाही करत तर आमच्यामध्ये विश्वास नाही. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आज ह्या सकाळी आपण ह्या ठिकाणी थांबूया आणि लक्षात घेऊया की विश्वास हा फक्त केवळ मनामध्येच राहत नाही, तो विश्वास आम्हाला कृती करायला भाग पाडतो. जर आमच्यामध्ये विश्वास आहे, नक्कीच हाक मारा. आमच्यामध्ये विश्वास आहे, नक्कीच कृती करा. किती कष्ट हो, मला कसंही करून येशूजवळ जायचं आहे. हालेलुया. पहा, मला माहीत आहे मी त्याच्याकडे गेलो तर बरं होणार आहे. मला माहीत आहे मी त्याच्याकडे गेलो अशक्य गोष्टी शक्य होणार आहे. मला माहीत आहे मी त्याला हाक मारली तर तो थांबणार नक्कीच आहे. हालेलुया. प्रियांनो, जर विश्वास आहे तर आम्हाला कृती करायची आहे, कारण विश्वास आम्हाला शांत राहू देत नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देव.